शौर्याला खायची होती ना पोहे, तर अशी कांदा कापत होती. तिला येत होतं ना रडायला. कांदा पाण्यात टाकला होता आणि मग कांदा कापत होती ना, तर तिला म्हटलं सरक मस्त पोहे बनवले आणि तिला गरम गरम खायला दिले ना. तर तिला आज ना शाळेत आहे ना गॅदरिंग होती, त्यामुळे मग ती घरी होती ना, मग तिचीच गॅदरिंग करायची होती ना. मग मस्त इकडं रेडी झालो. क्रिशा झोपलेलीच होती ना, म्हटलं पटकन आपलं आवरून घ्यावं. मग ती उठले लगेच ना निघलं होतं ना. झालं तसं तर आम्हाला जायला उशीर झाला. तर बोललो होतं 4ला, पण आम्ही निघालो ना 5ला. तर मग दीदीला म्हटलं तू घरीच थांब, गाडीवरती एवढं लोक बसत नाही ना, मग नंतर पप्पा घ्यायला येणार होते. मग तिला बाय केला आणि आम्ही निघलो ना. मग तिथं गेल्यावर आम्हाला थांबावं लागलं ना, तिचे पप्पा आणि दीदी येईपर्यंत. तर मग असं मी थोडा वेळ थांबलेलं होतो ना. थोडा वेळ शौर्याने घेतलं, थोडा वेळ मी घेतलं क्रिशाला, आणि मग वाट बघत बसलं होतं ना. तर आमची शौर्याला ना उशीर झाल्यामुळे ना खूप टेन्शन आलं होतं ना, मॅडम ओरडल का काय. तर ती इकडून तिकडं अशी फिरत बसलेली होती ना. मग काय नंतर फायनली आले ना पप्पा. मग आम्ही गेलो ना, तर आम्हाला तिथे गेलो तर जागा नाही भेटली, कारण उशिरा पण गेलेलो होता. आता आमची चुकी होती असं म्हटलं. मग असं सेकंड फ्लोअरला जाऊन ना वरती बसावं लागलं ना. तर मग असं इकडं आमचे दीदी क्रिशा अशा इकडे यांचं चाललेलं होतं ना बॅग खायचं. आणि मग आता जिथं जागा भेटली तिथं बसावं म्हटलं. काही लोकांना तर तेही जागा नाही भेटली, त्यांना तर पायऱ्यावरती बसावं लागलं होतं ना. मग असं लेकरांचे मस्त कार्यक्रम चाललेले होते ना. छोट्या छोट्या लेकरांनी असं छान डान्स केला, ॲक्टिंग केली. आणि मग मी घेतलं थोडा वेळ, दीदीनं घेतलं थोडा वेळ. म्हटलं चला आता क्रिशाच्या पप्पाला म्हटलं आता तुम्हीही घ्या थोडा वेळ. मग असं त्यांच्याजवळही थोडा वेळ दिलेलं होतं. मग नंतर काय आमच्या शौर्याचे असं डान्स परफॉर्मन्स चालू झाला. तर बघा मग मी ना पहिल्या व्हिडिओमध्ये साऊंड चालू ठेवलेला होता ना, तर मला कॉपीराईट आलं. तर मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि आता परत ना साऊंड बंद करून हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आता मी तुम्हाला हे गाणं ऐकवू तर नाही शकत, काय जय जय शिवशंकर याच्यावरच तिने डान्स केलेला आहे. तर कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी शौर्य पहिल्यांदा, म्हणजे पहिली ती ना ती, आता तर पहिल्यांदा असं मोठ्या स्टेजवर डान्स करत होती. तर खूप छान वाटत होतं बघायला. आपल्याला तर असं काही भेटलं नाही त्या टायमिंगला, अशा फॅसिलिटी नव्हत्या आणि परिस्थिती नव्हती. तर आईवडिलांनी कधी असं घेऊही दिलं नाही कशात भाग, की घे तू बाळा का मी आहे वगैरे, तसं काही नव्हतं ना. पण आता सगळं काही आहे, तर म्हटलं चला आता छान वाटतं असं आपलं बाळ एवढं मोठं स्टेजवर डान्स करतंय. तर तुम्हालाही कसा वाटला माझ्या शौर्याचा डान्स नक्की कमेंट करून थोडा वेळ बसलं होतं असं डान्स वगैरे बघितले बाकीच्या पण बाळांच्या. आणि नंतर क्रिशा खूपच चिडचिड करायला लागली ना. आता खूप वेळची बसलेली होती अशी मांडीवरच घेऊन. मग असं तिच्या पप्पाजवळ पण दिलं थोडा वेळ. आणि मग नंतर म्हटलं चला आता, मग असं घरी आलो होतं. तर बाय बाय, मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये.